अत्यंत वाईट परिस्थितीत दोघांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला। 5 वर्षापूर्वी पळून जाऊन लग्न केलं। दोघे पणकीच्या परसा गावात भाड्याच्या घरात राहू लागले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघे परस्पर सहमतीनं आनंदात राहत होते, पण अचानकच मध्यरात्री असं काही भयंकर घडलं की दोघांच्याही सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली आणि दोघांनीही आपले प्राण सोडले। असं नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। बराच काळ प्रेम संबंधात राहिल्यानंतर दोघांनी 5 वर्षापूर्वी लग्न केलं। या लग्नाला दोघांच्या घरच्यांनी विरोध केला होता। प्रेमाखातर दोघांनी घर सोडलं। पणकी इथं दोघं राहत होते। आता दोघांच्या एकत्र मृत्यूच्या बातमीनं धक्का बसलाय। आतापर्यंतच्या तपासात दोघांच्या मृत्यूचं ठोस कारण समोर आलेलं नाही। आसपास शेजारी चौकशी केल्यावर दोघे सुखी आनंदी जीवन जगत असल्याचं समजलं। मग आता पोलिसही हैराण आहेत की दोघांनी जीवन काय संपवलं। कानपूरच्या नौबस्ता इथं राहणारी सलोनी सचान आणि अल्केश सचान परस्परांवर प्रेम करायचे। दोघांना परस्पराशी लग्न करायचं होतं, पण कुटुंबीय दोघांच्याही लग्नासाठी तयार नव्हते। अशा परिस्थितीत दोघांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला। 5 वर्षापूर्वी पळून जाऊन लग्न केलं। पोलिसांनुसार दोघे परस्पर संमतीनं आनंदात राहत होते। रविवारी दोघांनी विष प्राशन केल्याची माहिती मिळते। त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले व दोघांना रुग्णालयात हलवलं। डॉक्टरांनी तपासल्यावर दोघांना मृत घोषित केलं। ही घटना घडल्यानंतर त्यामागची कारणं शोधण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या मदतीनं चौकशी सुरू केली। दोघांनी एकत्र राहण्यासाठी कुटुंबाची साथ सोडलेली, भांडण केलेलं असं पोलीसच नाहीये, कुटुंबीय सुद्धा विचार करत आहेत। 5 वर्षात असं काय झालं? दोघांना इतकं मोठं पाऊल उचलावं लागलं। पोलिसांना घटनास्थळी कुठल्याही सुसाईडची चिठ्ठी मिळालेली नाहीये, त्यामुळे या दोघांनी स्वतःहून विष प्राशन केलं की कोणी यांना विष दिलं हे अजूनपर्यंत स्पष्ट होऊ शकलेलं नाही।